नमस्कार, इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे हरभऱ्याची भाजी। ही आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीची भाजी बनवणार आहे। एकदम मस्त लागते ही भाजी। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात। मी बटाट्यामधल्या हरभऱ्याची भाजी बनवत आहे। त्यासाठी इथं ही भाजी बनवण्यासाठी 2 बटाटे घेतलेत मीडियम साईजचे। त्यावरची साल काढून त्याला कट करून घेऊया। असे थोडेसे असे मोठेच कट करून घेतलेत मी बटाटे। बटाटे चिरल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून ठेवायचं आहे आपल्याला, नाहीतर बटाटे काळे पडतात। आता इथं हरभऱ्याची भाजी निवडून घेतली आहे मी छान। भाजीमध्ये आळ्या वगैरे असतात, त्यामुळे भाजी छान निवडून घ्यायची, धुवून थोडीशी कोरडी करून घ्यायची। आता इकडे गॅसवरती कढई घेतली आहे। कढईमध्ये तेलातल्या पळीने 1 पळी तेल टाकून घेऊया। तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चम्मच मोहरी टाकून घेऊया। मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये पाण्यातून काढून बटाटे टाकून घ्यायचेत आपल्याला, आणि यावरती थोडंसं मीठ टाकून घ्यायचे। मीठ टाकण्याने बटाटे लवकर शिजतात। आता बटाटे छान परतलेत आणि मऊ पण झालेत। आता बटाटे आपण बाजूला काढून घेऊयात। त्याच कढईमध्ये तेलातल्या पळीने 2 पळी तेल टाकले मी। आता यामध्ये थोडंसं अर्धा चमच इतकं मोहरी टाकले। मोहरी छान तडतडल्यानंतर 1 मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून टाकलाय। कांदा थोडासा लालसर रंगावरती परतल्यानंतर 1 मीडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून टाकलाय। टोमॅटो शिजण्यापुरतं यामध्ये मीठ टाकायचं आहे आपल्याला, आणि याला छान मिक्स करून टोमॅटो चांगला मऊ होऊ द्यायचे। टोमॅटो मऊ झाल्यानंतर यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण टाकत आहे मी। हिरवी मिरची, जिरं, लसूण, मीठ टाकून हे छान वाटण तयार करून घेतलं होतं, ते वाटण टाकले मी। या वाटणाला पण छान परतून घ्यायचं आहे आपल्याला। हे सर्व छान परतल्यानंतर यामध्ये निवडून घेतलेली भाजी टाकून घ्यायची हरभऱ्याची। आता या भाजीला मऊ होईपर्यंत छान शिजवून घ्यायचे। आलटत पलटत मस्त अशी ही भाजी मऊ करून घेऊया आपण। भाजी मस्त मऊ झाली आहे। आता यामध्ये आपण जे बटाटे फ्राय करून घेतले होते ते बटाटे टाकून घेऊया त्यामध्ये। बघा, बटाटे टाकून घेतलेत मी, आणि याला छान असं मिक्स करून घेऊया सगळीकडून। बघा, छान असं मिक्स करून घेतले मी। यामध्ये अगदी थोडंसं मी शेंगदाण्याचं कूट पण टाकले, ते थोडंसं स्किप झालं। बघा, एकदम मस्त अशी भाजी तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।